श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्रामध्ये 14वा आणि 18वा अध्याय यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात. घरातली भांडणे, दुःख, वैचारिक मतभेद यामुळे आपल्याला जीवन सुद्धा नकोसे वाटते. यावर उपाय म्हणून श्री गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय आहे. गुरुचरित्र हा ग्रंथ मराठी भाषेत आहे आणि 15व्या शतकाच्या सुरुवातीला रचला गेला आहे. हा ग्रंथ दत्तोपासक आणि श्री नृसिंह सरस्वतींचे परमशिष्य असलेले सायनदेव यांचे वंशज सरस्वती गंगाधर यांनी श्री नृसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने लिहिला आहे. गुरुचरित्राच्या 14व्या आणि 18व्या अध्यायाचे महत्त्व आणि फलप्राप्ती. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाला खूप जास्त महत्त्व आहे, कारण हा अध्याय संकट हरण करणारा आहे. या अध्यायाच्या संकल्पाने आपल्याला लवकर फलप्राप्ती होते आणि जीवनातील कितीही कठीण प्रसंगातील समस्यांना आपण सामोरे जाऊ शकतो. 14व्या अध्यायाचे महत्त्व. हा अध्याय सायनदेव यांच्या जीवनातील संकट आणि त्यातून गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्यांची मुक्तता याचे वर्णन करतो. या अध्यायाच्या पठणामुळे आकस्मिक संकटापासून मुक्तता आणि संरक्षण मिळते. हा अध्याय क्रूर यवनास शासन नावाने ओळखला जातो. यात श्री नृसिंह सरस्वतींनी सायनदेव यांच्यावर केलेल्या विशेष कृपेचे चित्रण आहे. सायनदेवाने वंशपरंपरागत अढळ भक्ती मागितली आणि क्रूर यवनापासून सायनदेवाचे प्राण वाचवून श्री गुरूंनी अभय देऊन वंशपरंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले. 14व्या अध्यायाचे फायदे. जीवनातील संकटांचा नाश होतो. सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या महासागरातून सहज विहार करू शकतो. मन शांती होते आणि समाधान प्राप्त होते. भक्ती आणि आध्यात्मिक प्रगती होते. गुरुचरित्राचा 18वा अध्याय आपल्या आयुष्यातील दारिद्र्य पूर्णपणे दूर करतो आणि आपल्यावरील कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट असो, म्हणजेच कर्ज, नोकरी न लागणे, घरात लक्ष्मीची अवकृपा असणे, ह्या सगळ्या व्याधी नाहीशा होतात. 18व्या अध्यायाचे महत्त्व. हा अध्याय गरीब ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर करणारे गुरु नृसिंह सरस्वतींचे चरित्र सांगतो. या अध्यायाच्या नित्य पठणामुळे दारिद्र्य नष्ट होऊन संपत्ती, लक्ष्मी प्राप्ती आणि कर्जमुक्ती होते. व्यापारात वृद्धी आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते. हा अध्याय दरिद्र ब्राह्मणाचे उद्धार नावाने ओळखला जातो. यात श्री नृसिंह सरस्वतींनी एका दरिद्री ब्राह्मणाचे दारिद्र्य कसे दूर केले याचे वर्णन आहे. 18व्या अध्यायाचे फायदे कोणते आहेत? संपत्तीचा लाभ होतो आणि दारिद्र्य नष्ट होते. लक्ष्मी प्राप्ती होते आणि कर्जमुक्ती होते. आर्थिक परिस्थिती सुधारते. त्याचबरोबर व्यापारामध्ये वृद्धी होते. याची पूजा मांडणी आपल्याला कशा प्रकारे करायची आहे, तर या अध्यायांचे पठण करताना तुम्हाला कोणतीही पूजा मांडणी करण्याची गरज नाही. हे अध्याय वाचन करण्यासाठी वेळ कोणती आहे? तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या सोयीनुसार या अध्यायांचे पठण करू शकता. संकल्प. तर तुम्ही नित्यनेमाने किंवा संकल्प करून हे अध्याय वाचू शकता आणि
अध्याय निवड तर आपण तुम्ही दोन्ही अध्याय एकत्र किंवा फक्त 14वा किंवा 18वा अध्यायही वाचू शकता. वाचन कशा प्रकारे करायचे आहे? मोठ्या आवाजात वाचन करा, जेणेकरून ते तुम्हाला आणि घरातील वातावरणाला सकारात्मक ऊर्जेने भारून टाकेल. आरती आणि नैवेद्य. वाचनानंतर श्री दत्तगुरूंची आरती करा आणि त्यांना नैवेद्य द्या. नैवेद्यामध्ये तुम्ही साखर, दूध, साखर किंवा खडीसाखर अर्पण करू शकता. श्री स्वामी